रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. नॅक A++ मानांकन प्राप्त. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त. सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध. अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक. पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा. आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस. नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. कोपरगाव शहरातील बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कोपरगाव शहर पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी संयुक्त धडक कारवाई केली. या धडक कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. परिवहन विभागाच्या नियमानुसार एसटी बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्या किंवा परवाना नसलेल्या वाहन चालकांना थांबण्यास सक्त मनाई आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर आता थेट कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. आज शनिवारी दुपारी एसटीचे जिल्हा सुरक्षा अधिकारी धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वात कोपरगाव बस आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलिसांच्या मदतीने बसस्थानक परिसरात अचानक मोहीम राबवली. यावेळी बसस्थानक परिसरात ठाण मांडून बसलेल्या आणि नियम मोडणाऱ्या अवैध वाहन चालकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. बसस्थानक परिसरात शिस्त राखण्यासाठी आणि एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विनापरवाना वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे. आज रोजी माननीय परिवहन मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार तसेच एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक श्रीमती प्रियंका नानवरे मॅडम यांच्या आदेशाने अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याचे सुरक्षा दक्षता अधिकारी श्री धर्मराज पाटील साहेब यांच्या आज मार्गदर्शनाखाली आज कोपरगाव आगार बस स्थानकामध्ये 200 मीटर नो पार्किंगमध्ये जे काही अवैध प्रवासी वाहतूकदार प्रवाशांना घेऊन वाहतूक करत होते, आज त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मार्फत आणि एसटी महामंडळामार्फत कारवाई करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने बसस्थानकाच्या आवारामध्ये जी कारवाई केली जात आहे वाहनांवरती, काय कारवाई आहे आणि कारवाई आतापर्यंत केलं काय सांगा? 1 जून ते 15 जून या कालावधीमध्ये तसेच यापुढील देखील कालावधीमध्ये बस स्थानकापासून 200 मीटर नो पार्किंग झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मज्जावस्था करण्याने 200 मीटरच्या अंतरावर जे काही अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक असन त्यांच्या वाहनाविरुद्ध पोलीस स्टेशन मार्फत, RTO विभागामार्फत आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई चालू आहे. आज अखेरपर्यंत कोपरगाव बस स्थानकामध्ये साधारण 10 वाहन चालकांवर अवैधरित्या प्रवासी वाहतूक केली कारणाने पोलीस स्टेशन आणि RTO विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. तर कोणत्या स्वरूपाची वाहने आहे आणि काय त्याची नियमावली आहे काय माहिती आहे? ज्या वाहनांकडे प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना नाही असे वाहनांवर कारवाई चालू आहे. प्रवास करतात अशा लोकांना काय सांगू? ज्या वाहनधारकांकडे RTO विभागाचा किंवा पोलीस विभागाचा किंवा शासनाने दिलेल्या नियुक्त केलेल्या कोणत्याही संस्थेचा प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना असेल अशा वाहन चालकांनीच प्रवासी वाहतूक करावी.